नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ऊसाच्या शेतात होतो. या ठिकाणी ऊसतोड कामगार आपल्याला दिसले. तर ह्यांच्या कामाबद्दल, ह्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाबद्दल आपण काही आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काय नाव म्हणले तुमचं? चंद्रकांत. चंद्रकांत. गाव? पालघर जिल्ह्यात राहतो, जव्हार तालुका म्हणून आहे. हां, इन्ना खिडशे गावाचं नाव आहे. इन्ना खिडशे. हां, बर. मी आलो इकडं साहेब कामासाठी. कामाला आलो की चांगलं काम परवडतंय म्हणून आलो कामाला इकडे. बर. इकडचे शेतकरी चांगलं काम मदत करतात का? माणसं चांगले आहेत का? चांगले आहेत माणसं. जीव लावतात का? जीव लावतात. हां, हां, बर काही करावा, पोटापुरती धंदा करून जेव्हा बर. खायला प्यायला काही मदत करतात, देतात का? जागा बिगा व्यवस्थित चांगली. मुकदम लोक वेळेला पैसे देतात. बर. मग शेतकरी पण मदत करतात. मदत करतात ना. त्याच्यामुळे तुम्हाला इकडे नेहमी या वाटत असेल ना? असं काही नाही की इकडचे लोक त्रास वगैरे नाही देत कोणी? नाही, काहीच नाही. त्रास दिला असतात साहेब. आम्ही कसे इकडं एवढे दिवस नसतो, तिकडे असतो. हां. कवाच घरी निघून गेलो असतो. मग आता समजा इथं तुम्हाला कधी सुट्टी असते का? तुमच्या मनावर आहे? तर काय मनावर आहे. आता आम्ही आज भरलं तर मग तोडू नाही तर मग आराम पण करणार बर. असं. मग आपल्याला उद्याची खेप भरायची. मग थोडं हाणलं तर मग थोडं उगाच आपल्याला आधार होतो. आणि हे समजा आता हे जे वाहनावाले हे कष्ट करून पैसा आणि पैशासोबत सुख येईल या अपेक्षेनं ही मंडळी एवढ्या दूरवर येत असतात. आणि यांच्या या कष्टाची कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता. ते सगळं काम व्यवस्थित समजा म्हणायचं. आणि का जेव्हा अडचणी असतात तेव्हा यांच्याकडून जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी पैसे पाठवले. आता हे फाडातले दुसरे मजूर काय म्हणतात ते पण बघू आपण. हे सगळे आदिवासी भागातले मजूर आपल्याला या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. पाहिलं तर तिथं गावावरती थांबत नाही ना साहेब आम्ही. आपल्याला इकडचे काम परवडतात त्याच्यामुळे. मग आता हे ऊसाचं संपल्यावर काय करायचं परत? आता इकडनं जाणार कुठं पण कामाधंद्याला मग रोकडीवर जायचं. काही काम घेतलं तर करायचं रोकडी. रोजंदारीवर. रोजंदारीवर 500-600 रुपये रोजंदारी करायचं. 10-15 दिवस भरायचं, नाही यायचं. म्हणजे इकडचं काम संपलं गावाला जायचं पण. गावाला जायचं. गावाला जायचं, 2-3 दिवस थांबायचं. आता पावसाचा दिवस आला का कुठेही कामाला जायचं. उन्हाभर 10-15 दिवस भरायचं. पावसाचे मग घरी बसून खायचं. काय का मीठ मिरची, काही भाजीपाला. पावसाभर इथे लागला ना पावसाभर काम नाही राहत ना. त्याच्यामुळे आता तू उन्हाळ्यात पाऊस काम करायचं आणि ते पावसाळ्यात बसून खायचं. तुमच्याकडे पाऊस पण जास्त असतो ना? पाऊस कुठं बाहेर निघून नाही देते. लोकांचे मंजुरी करायला गेला तर 200 रुपये दिले. तिकडे फिरवायचे. 2 टाइम खाना 200 रुपये दिले सगळं. पैसे देतील तर विचारत. कामं केल्याशिवाय त्यांनी तर विचारत नाही. कामं केली तर विचारत नाही. पण हे लई मेहनतीचं काम आहे ना? काम आहे. महिनाभर जर काम केलं मग घरची शेतीवाडी पाहायला लागते ना. आता इकडून गेलो त्या विटा पाडायला लागतील. वीटभट्टीवर. तुमच्या भागात वीटभट्टी आहे का? बर. काही लोक वीटभट्टीवरच जास्त जातात. काही लोक इकडे येतात, काही लोक येतात. इथं बी आमच्याकडे बी वीटभट्टी आहेत ना, भरपूर आहेत. पण तुम्ही इकडे नाही काम करत म्हणायचं, गावाकडे जाता. नाही, घरच्या घरीच पाडायचे आहेत, विकवायचे आहेत. घर बांधाय घरचे घरी. घरकुल आलंय ना. आता हे तुमच्या सोबतचे सगळे जे लेबर आहे हे आमचे घर कुटुंबात आहे. एका कुटुंबातलेच? कुटुंबातले. बरं, मी म्हणलं एका गावातले आहेत का? पण तुम्ही तर कुटुंबातले आहे का? फक्त एक पैसा दुसरा ती म्हाताऱ्याची फक्त बाजूची आहे. बर. बर. एका घरातले सगळे? बरं. सुख दुःखाला बरं आहे आपलं सोबत असले म्हणजे बरोबर. घेऊन गेला. एका घरातले किती जण आहेत तुम्ही सगळे? जवळजवळ 5-6 जण आहेत. 5-6 जण. 4 भाऊ आहेत. बर बर.
बरं आहे. घरचे घरी कुठं पण काय पण करत आहे बा, काम करायचं अखाव नाळा आहे, काम करतय मग तरी 2 पैसे सुटलं पाहिजे, भेटलं पाहिजे. त्याच्यामुळं काय गरीब लोकांना लोक विचारत नाही. हा, तसं तर असतात ना, पैसे नसले की माणसं किंमत नाही. बघा आता हे पैसे कमवण्यासाठी आपलं घरदार तालुका जिल्हा सोडून आपल्या माणसांना, जवळच्या प्रेमाच्या माणसांना सोडून हे एवढ्या दूरवर काम करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी येत असतात. आणि ते पैसे कमवत असताना त्यांच्यासोबतच अशी त्यांची लहान लहान लेकरंसुद्धा मोबाईलवरती कसले तरी व्हिडिओ पाहून आनंदात जगताना दिसत आहेत. आपण साखर खाताना विचार केला पाहिजे की याच्यामागे खूप मोठं कष्ट आहे. बघा हे कामगार आपल्यासोबत बोलत होते, तोपर्यंत फडाच्या मालकीनबाई आल्या. त्यांनी आपल्यासोबत बोलायचं सोडून दिलं आणि लगेच कामाचं नियोजन चालू केलं त्यांनी. आता ट्रॅक्टर लावायचे भरायला, ते कसं भरायला लावायचं वगैरे त्यांची चर्चा चाललेली दिसते. भल्या पहाटे काम चालू करतात, आपल्या कष्टानं ते पैसे कमवत असतात. आणि मग ह्याच कामगारांना हे शेतीचे जे मालक असतात ते आपल्या शेतातली भाज्या असतील, फळं असतील, हे त्यांना आणि त्यांच्या लहान लेकरांना खायला देत असतात. त्यामुळं ते आपल्याकडे चांगले या वातावरणात रमून जातात. हे कष्ट पाहून जे पैसे कमवणारी लोक आहेत किंवा नोकऱ्या करणारे आहेत, व्यवसाय करणारे आहेत, त्यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की हे पैसा कमवणं इतकं सोपी साधी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मेहनत आणि कष्ट करावे लागतात. आपल्या वाट्याला ते आले नाहीत, ते आपलं नशीब आहे. ह्यांचे सगळे सण, शोध, उत्सव हे या ऊसाच्या फडातच असतात. वाईट एवढंच की एवढं कष्ट करून सुद्धा हे लोक व्यसन करतात. हे व्हायला नको पाहिजे. लगेच भरायचे सगळे मोळे बांधून झाल्या का? चालू थोड्या राहिले. आता कधी भरायला चालू करायचे? लगेच भरायचे. बरं, सगळे मोळे बांधून झाल्या का? चालू थोड्या राहिले. बघा तुम्हीच आता एक ट्रॅक्टर बघून गेलं आणि आता हे दुसरं ट्रॅक्टर भरून जायची तयारी चालली. म्हणजे किती कष्ट. आता सगळेजण तोडून बाजूला गेलेत. हे दुसऱ्या फडातलं परिस्थिती. हा जरा वयस्कर माणूस आहे, मागं राहायला म्हणून तो एकटाच तोडतोय. जास्त पाऊस झाल्यामुळं हा ऊस पोचलेला नाही आणि ह्याला असे तुरे लवकरच फुटले. त्यामुळे ह्यावर्षी ह्या ऊसाचं वजन एकरी खूप कमी भरते. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना यावर्षी ऊस लागवड परवडलेली दिसत नाही. आणि परिस्थिती अशी गंभीर भयानक असली तरीसुद्धा ही लहान लेकरं ते त्यांच्या मूडमध्येच आहेत. ह्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर त्यानं भला मोठा आवाज केला आहे आणि तो गाणे लावून तो ऐकतो. कदाचित त्यानं ते कष्ट, तो भार हलका होत असे या पाचटात काम करून आपल्या लाडक्यांचं भवितव्य पुढच्या काळामध्ये बनेल अशीच अपेक्षा करून हे काम करत असतात. असे कष्टकऱ्यांचं जगणं पाहून तुम्हाला नक्की काय वाटतं? आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या मारुती काळदते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.